नमस्कार, कसे आहेत सगळे? बरे आहेत ना? तुमच्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे. तर आज आपण अभंग ऐकणार आहोत आणि आजचा अभंग आहे संत तुकाराम यांचा. तर आधी अभंग म्हणून दाखवते आणि त्याचा अर्थही सांगते. देती घेती परत गेली, घर खाली करून या. धावणीयाचे न पडे हाती, खादली राती काळोखी. अवघियांचे अवघे नेले, काही ठेवले नाही मागे. सोंगे संपादुनी दाविला भाव, गेला आधी माव वर होती. घराकडे पाहू नयेसीची झाले, अमानत केले दिवाणात. आता तुका कोणान लगेची हात, झाली ते निश्चित बोलू नये. याचा अर्थ असा आहे की जी देती घेती बुद्धी होती ती घर खाली करून गेली. घर खाली करून देहरूप घर टाकून निघून गेली. अज्ञानरूपी अंधाराची रात्र सदली. आता माझ्या मागे धावत येणाऱ्या काळाच्या हाती मी पडणार नाही. त्याने सर्व काही नेले, काहीही मागे ठेवले नाही. स्वस्वरूपावर पडदा टाकणाऱ्या मायेने सोंग संपादन करून जो मायेचा देखावा केला होता तो गेला. आता पुन्हा वळून देहरूपी घराकडे वळून पाहू नये असे झाले आहे. आता सर्व उपाधीची अनामत रक्कम दिवाणात जमा झाली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आता मी कोणाच्या हाती लागणार नाही, त्याविषयी मी निश्चित झालो आहे. या अवस्थेचे वर्णनही करता येत नाही. या अभंगात जे शेवटचे म्हणजे शेवटचा क्षण असतो की जेव्हा मृत्यू होतो त्याचं वर्णन इथं तुकाराम महाराजांनी केलेलं आहे की जी आपली बुद्धी होती, जी बुद्धी आहे ती निघून गेली आणि जो आपला आत्मा, हे देह म्हणजे घर आहे आणि त्या घरात आत्मा राहतोय आणि तो आत्मा देहरूपी घर टाकून निघून गेला. अज्ञानरूपी अंधाराचा म्हणजे जो अंधार होता, अज्ञान हे अंधार आहे आणि त्या अज्ञानाचं रात्र सदली आहे, अंधाराची रात्र सदली आहे. आता खरं माझ्या मागे धावत येणाऱ्या काळाच्या हाती मी पडणार नाही. त्या काळानं माझं सर्व काही नेलंय, काहीही मागं ठेवलं नाहीये. स्वस्वरूपावर पडदा टाकणाऱ्या मायेने सोंग संपादन करून जो मायेचा देखावा केला होता तो गेला. हे पूर्ण जग मिथ्या आहे, माया आहे असं प्रत्येक जण म्हणते, म्हणजे प्रत्येक संत म्हणतात आणि त्यात तुकाराम महाराजही तेच म्हणतात की जी माया मोहमाया आहे तीही मायेनं सोंग संपादन करून जे आपल्याला संपादन म्हणजे सोंग घेतलं होतं मायेचं, तो मायेचा देखावा केला होता तो गेला. आता पुन्हा वळून तर त्या देहाकडं मी बघणार सुद्धा नाहीये. आता सर्व उपाधीची अनामत रक्कम दिवाणात म्हणजे हरिरूपात हरीच्यात जमा झाली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आता मी कोणाच्याही हाती लागणार नाही, म्हणजे काळाच्याही नाही आणि कोणाच्याही हाती लागणार नाही, त्याविषयी मी निश्चित झालेलो आहे. असं जी अवस्था आहे, शेवटची अवस्था, त्याचं वर्णन तुकाराम महाराजांनी केलंय. हा अभंग जेव्हा माणसाचा शेवटची वेळ असते, शेवटचा क्षण असतो, त्यावेळेचं त्यांनी या अभंगात आपल्याला सांगितलं. तर कसा वाटला अभंग? आणि जर अभंग आवडला असेल तर लाईक करा आणि असेच अभंग ऐकायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कराल तेव्हा असेच अभंग तुमच्यापर्यंत पोचतील. तर आपण पुढच्या पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक अभंग बघूया. तोपर्यंत पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.